नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अपरान होल्डर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि इंस्टाग्राम पेजमध्ये. तर आज आपण एक नवीन पाऊल पुढे टाकणार आहोत आणि याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांचं क्लासिफिकेशन. याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण ऑर्गनायझेशन बघितलं. आपण एक एक स्टेप जे आहे ते समोर टाकत चाललेलो आहेत. याच्यामध्ये आज आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कोण असते हे बघायचे. लिव्हिंग म्हणजे कोण आणि नॉन लिव्हिंग म्हणजे कोण याच्यातला आपण ज्या भाषेत डिफरन्स समजतो आणि सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्याचा काय डिफरन्स आहे. आता एक सिंपल साधारण उदाहरण घेऊत काही आणि त्याच्यावरून आपण समजून घेऊ. लिव्हिंग म्हणजे असा की तो जिवंत आहे. लिव्हिंग म्हणजे साधारण आपल्याला त्याचं ट्रान्सलेशनच होईल की जिवंत म्हणजे लिव्हिंग, आणि नॉन लिव्हिंग म्हणजे जे जिवंत नाहीये ते नॉन लिव्हिंग मध्ये येतात. लाईफ प्रोसेसेस करू शकत नाहीत, जे ग्रोथ करू शकत नाहीत, इंटरनल ग्रोथ म्हणतोय स्पेसिफिकली. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, सेन्सिटिव्हिटी हे जे करू शकत हे सजीव, हे निर्जीव. नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव, लिव्हिंग म्हणजे सजीव. याच्यामध्ये आपण बेसिक डिफरन्स जे आहे आपल्या बुकमध्ये काय दिलाय ते बघू आपण. लिव्हिंग जे आहे ते लाईफ प्रोसेसेस दाखवत असतो. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? लाईफ प्रोसेसेस म्हणजे एखाद्याचं लग्न होणं असं आहे का? ही एक लाईफ प्रोसेस नाहीये, ती आपल्या हिशोबाने लाईफ प्रोसेस झाली, पण सायंटिफिकली ती एक आपली लिव्हिंगसाठी लाईफ प्रोसेस नाहीये. नॉन लिव्हिंगचं असं आता जर आपण विचार केला तर ते पण होऊ शकते, कारण की नॉन लिव्हिंग कुठं लग्न करतात? नॉन लिव्हिंग लग्न करू शकत नाहीत, फक्त लिव्हिंगच लोक लग्न करतात. पण त्याच्यामध्ये एक्सेप्शन येतात. म्हशी, गाई ह्या थोडं लग्न करू शकतात, ह्या लग्न करू शकत नाही. त्याच्यामुळे ते मॅरेजचा आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंग क्लासिफाय करू शकत नाही. लिव्हिंग सायंटिफिकली लिव्हिंग काय करतात आपण? सायंटिफिकली लिव्हिंग म्हणजे काय? लिव्हिंग म्हणजे जे लाईफ प्रोसेसेस दाखवतो. लाईफ प्रोसेसेस म्हणजे अन्न पचन क्रिया, श्वास घेणे, किंवा हृदयाची जी पंपिंग ऍक्टिव्हिटी असते ही पण एक प्रोसेस आहे. युरिन फिल्ट्रेशनचं जे काम करते ती एक प्रोसेस आहे. अशा लाईफ प्रोसेसेस जे आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करतात. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करू शकत नाहीत. नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. निर्जीव काय करतात? एका जागेवर बंच म्हणून राहणार किंवा जिथं टाकलं तिथंच राहणार, हालचाल करू शकणार नाहीयेत. ते जे लोक असतात ते निर्जीव असतात. त्याच्यानंतर लिव्हिंग मध्ये आपण बघू ग्रोथ. लिव्हिंग जे आहे ते ग्रोथ दाखवतात. आता ही जी ग्रोथ म्हणतोय मी, ही ग्रोथ थोडी लक्षात घ्या. ग्रोथ म्हणजे इंटरनल ग्रोथ, म्हणजे बॉडीच्या आतून ग्रोथ व्हायला पाहिजे. जसं मी लहान होतो, लहानाचा मोठा झालो, ही माझी इंटरनल ग्रोथ आहे. किंवा तुमची जन्माला त्यावेळेस छोटे होतात, पुन्हा नंतर जसं जसं वय वाढलं तसं तसं तुमची इंटरनल ग्रोथ व्हायला लागली. वरून तुमचं काय मास वाढायला लागलं का? नाही. त्याच्यामुळं जी ग्रोथ पाहिजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी ती पाहिजे इंटरनल ग्रोथ पाहिजे. मी इंटरनल का म्हणतोय? कारण की जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ना ते एक्सटर्नली ग्रो करतात, एक्सटर्नल साईडनं ग्रो करतात. आता लाईफ प्रोसेसेस जे आहेत, मी इकडे दोन्ही पण सांगत चालू आहे फरक. लाईफ प्रोसेसेस जे आहेत ते नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होत नाहीत. लाईफ प्रोसेस दगडामध्ये अन्न पचन झालेलं बघितलंय का तुम्ही? नाही. लाईफ प्रोसेसेस होत नाहीयेत. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण जे होतं ग्रोथ, इंटरनल ग्रोथ. ग्रोथ मध्ये इंटरनल ग्रोथ म्हणजे आतून ग्रोथ झाली पाहिजे त्या बॉडीची. आणि इंटरनल ग्रोथ का म्हणलं मी स्पेसिफिकली? कारण की नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ना ते एक्सटर्नली ग्रो करतात. म्हणजे कसं? आता एखाद्या ठिकाणी काय होतात, ज्वालामुखी फुटतात, ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचा ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळेस डोंगर तयार होतात. मग ते डोंगर जे आहेत ना, आधी छोटा डोंगर असतो, त्याच्यानंतर अजून त्याच्यावर माती यायला लागते, माती येते आणि ते डोंगर जे आहे जसे जसे त्याच्यावर डिपॉझिशन होईल मातीचं, दगडांचं, तसं तसं ते डोंगर जे आहे ते वाढत चालला जातो. म्हणजे त्यांचं जे आहे डोंगर अगोदर छोटा होता, नंतर कसा व्हायला? मोठा व्हायला. म्हणजे त्याची एक्सटर्नली ग्रोथ व्हायला. इंटरनली व्हायली का? नाही. ह्याच्या अगोदर जेवढा डोंगर होता त्याच्या इनर साइडून, मधल्या बाजूनं किंवा आतून ते वाढायला का डोंगर नाही. त्याच्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे ते आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन आपण म्हणतो. तसंच जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते रिप्रोडक्शन दाखवतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन दाखवतात. मग ते ॲनिमल असो, प्लांट असो, युनिसेल्युलर असो, मल्टीसेल्युलर असो, ते जे आहेत रिप्रोडक्शन दाखवतात. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे हे कॅरेक्टरिस्टिक फीचर झालं, बरोबर. तर तेच नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते रिप्रोडक्शन दाखवत नाहीत. कधी बघितलं का तुम्ही एका दगडापासून दुसरा दगड तयार झाला? हा, दगड कधी तयार होतो? छन्नीनं एक दगड तोडून दोन तुकडे केले तर एका दगडाचे दोन दगड बनू शकतात. पण एका दगडापासून, आता मी हातामध्ये ही पेन घेतली, ही पेन ह्याचं स्वतःचं प्रजनन करू शकते का? एका पेनीपासून दुसरी पेन तयार होऊ शकते का? होऊ शकत नाही, कारण की ही एक निर्जीव वस्तू आहे. ही जर सजीव असली असती तर याचे पण मुलं बाळ तयार झाले असते, पण ही एक निर्जीव वस्तू आहे. त्याच्यामुळं रिप्रोडक्शन जे आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असतं, नॉन लिव्हिंग मध्ये नाही. त्याच्यानंतर आपलं चौथं उदाहरण आहे सेन्सिटिव्हिटी. इन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस पण आपण त्याला म्हणू शकतो. टच असो किंवा
हवेचा आपल्या अंगाला झालेला स्पर्श असो, सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण त्याला, ती सेन्सिटिव्हिटी जी आहे ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला मिळते, पाहायला मिळते. प्लांट्स मध्ये सुद्धा मिळते. आमच्याकडे एक लाजाळूचं झाड म्हणून जे ओळखलं जातं, त्या लाजाळूच्या झाडाच्या पानाला स्पर्श केला ना, झाड आहे त्याचे जे पान आहेत ना ते आकसून घेतं, म्हणजे मुडपून ठेवतं, पानं जवळ करतं. ते त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी आहे आपल्याला असं कळून येतं की, कारण सेन्सिटिव्हिटी असल्यामुळे ते पण एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच आपण इथं कन्सिडर करतात ह्या सेक्शन मध्ये पण. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईफ प्रोसेसेस शो करतो, त्याच्यानंतर तो ग्रोथ शो करतो, ग्रोथ स्पेसिफिकली इंटरनल ग्रोथ शो करतो, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये होतं आणि सेन्सिटिव्हिटी सुद्धा शो करतं. जसं की आपण ह्युमन्स मध्ये तर आहे, आता मी हाताला माझ्या ह्याला स्पर्श केला तर मला कळतंय ते, किंवा हवेनं माझ्या हाताला स्पर्श केला, इथं फॅन चालू आहे, फॅनची हवा माझ्या हाताला लागत आहे, स्पर्श करत आहे, ते मला समजतंय, हे सेन्सिटिव्हिटी आहे. इथं जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत लाईफ प्रोसेसेस शो करत नाहीयेत. त्याच्यानंतर ग्रोथ जे आहे शो करतात, पण एक्सटर्नल ग्रोथ शो करतात. पण आपल्याला लिव्हिंग असण्यासाठी जे क्रायटेरिया आहे ते इंटरनल ग्रोथचं आहे, इंटरनल ग्रोथ असायला पाहिजे. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन जे आहे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करत नाहीत, ते दाखवत नाहीत रिप्रोडक्शन, आणि सेन्सिटिव्हिटी रिप्रोडक्शन दाखवत नाहीत. आता मला सांगा, दगडाला हात लागल्यावर दगडाला कळतंय का रे की मला कोणीतरी टच करतंय, किंवा वाटोळ आली, वाटोळ म्हणजे एकदाच आमच्याकडे काय म्हणतात त्याला चक्रीवादळ आलं, आणि त्या चक्रीवादळामध्ये समजा एखादा दगड फसला आणि त्या दगडाला कळतंय का मी चक्रीवादळामध्ये अडकलोय म्हणून, असं कळतंय का? नाही कळत. त्याच्यामुळे तो जे आहे ना सेन्सिटिव्हिटी शो करत नाहीये. म्हणून नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स याच्यात तुम्हाला फरक कळालाच असेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणते अजून अवघड टॉपिक जात असले तर मला स्पेसिफिकली कमेंट करा, मी त्याच्यावर व्हिडिओ 100% घेतो. धन्यवाद.